नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. ठाण्यातील लोकाळी परिसरात 20 एकरवर उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेंट्रल पार्कला नमो सेंट्रल पार्क असे नाव देण्यात आले आहे. आमदार संजय केळकर यांनी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकार्पणावेळी याबाबत घोषणा केली. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन TDRच्या बदल्यात 20 एकर भूखंडावर हे पार्क उभारण्यात आले आहे. या पार्कमध्ये जॉगिंग, सायकलिंग असा जंगलातून फिरण्याचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. येथे 3 कृत्रिम तलाव असून मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र झोन असणार आहे. 4 विभागात विभागले गेलेल्या या पार्कमध्ये लहान मुलांची खेळणी, फाउंटन, मोठ्यांसाठी लॉन टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आदी खेळ, स्केटिंगसह विविध ॲडव्हेंचर गेम, ट्री हाऊस आदी असणार आहे. एक मजली वाहनतळ देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संविधानांतर्गत येणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय प्रत्येक राजकीय पक्षाला बंधनकारक असतो. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह घड्याळ हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे लाडके मुख्यमंत्री ना. अजितदादा पवार साहेबांना दिले आहे. या निर्णयाचे आम्ही विनम्रपणाने स्वागत करत असताना डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात केलेले वक्तव्य हे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या डोक्यावर बहुतेक परिणाम झालेला असल्याचे दाखवित आहे. कारण डॉक्टर जितेंद्र आव्हाड पुढे जाऊन असेही म्हणू शकतात की या देशामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले हे संविधानच अस्तित्वात नाही. यामुळेच डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी खरोखर मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन आपल्या डोक्याची तपासणी केली पाहिजे, असा सल्ला प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे. अजितदादांबरोबर गेलो, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असते ही मुले पवारसाहेबांनीच जपली आणि शिकवली. त्या मूल्यांचा आदर करत बहुमताने आम्ही सर्व अजितदादांबरोबर गेलो. अशी स्थिती असताना जितेंद्र आव्हाड हे जर आम्हाला चोर, पाकिटमार म्हणत असतील तर आम्ही त्यांना काय संबोधले पाहिजे? त्यांच्यावर किडनॅपिंगची केस आहे, विनयभंगाची केस आहे. सध्या ते काय बोलतात, कशाबद्दल बोलतात, कशा प्रकारे बोलतात याचे खरोखर इव्हॅल्युएशन एका मानसोपचार तज्ज्ञाने करायला हवे, असे शेवटी प्रदेश प्रवक्ते ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम 13 फेब्रुवारी 2024 रोजी ठाणे ग्रामीण भागातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी व शहापूर तालुक्यात तसेच बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत 1 ते 19 वर्ष वयोगटातील अंगणवाडी व शालेय अशा साधारण 4,24,479 मुलींना जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येणार आहे. 1 ते 2 वयोगटातील बालकांना अर्धी गोळी तर 2 वर्षावरील मुलांना 1 गोळी चावून पावडर पाण्यात विरघळवून खायची आहे. या मोहिमेचा उद्देश मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे असा असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर
गंगाधर परगे यांनी दिली। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी शासकीय व खाजगी अशा एकूण 2149 शाळांमध्ये 13 फेब्रुवारी 2024 रोजी व त्या दिवशी काही कारणामुळे गोळी घेऊ न शकलेल्या मुलींना 20 फेब्रुवारी 2024 मॉप अप दिनी गोळ्या देण्यात येणार आहेत। तसेच मोहीम कालावधीत उर्वरित सर्व मुलींना आशा व अंगणवाडी कार्यकर्ती मार्फत घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्या समक्ष खाऊ घालणार आहे। जिल्हाधिकारी श्री अशोक शिन्नगारे व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते यांनी सदर मोहिमेदरम्यान सर्व पालकांनी आपल्या मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य सुदृढ करावे असे आवाहन केले आहे। कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर। नमस्कार, मी गणेश राऊत। ठाणे या शहराबद्दल काय बोलावं आणि काय नको। ठाणे या शहराने मला खूप चांगले मित्र दिले, खूप चांगले गुरु दिले। ठाणे या शहरामध्ये नृत्यासाठी एवढं चांगलं पोषक वातावरण आहे। गडकरी रंगायतन म्हणा, काशीनाथ घाणेकर म्हणा, असे म्हणजे सुसज्ज असे रंगमंच ठाण्यामध्ये उपलब्ध आहेत की जिथे आपण आपली कला प्रेझेंट करू शकतो। आणि ठाण्यात बऱ्याच ठिकाणी नृत्याचे क्लासेस चालून माझ्यासारखे नृत्य दिग्दर्शक त्याच्यावरती गुजराण करत आहेत या ठाणे शहरामुळे। या ठाणे शहरामुळे आज आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला मानाने स्थान दिलं जातं, ते या ठाणे शहरामुळे। ठाणं माझ्याकरता काय, तर ठाणं माझ्याकरता एक माझं मंदिर आहे की ज्या मंदिरात मी गेल्यानंतर मला असं वाटतं की मी सुखी आहे, मी शांत आहे, मला खूप बरं वाटतं ठाणे शहरात आल्यानंतर। या ठाणे शहरामुळेच आज आम्ही नावारूपाला आहोत आणि या ठाणे शहरानेच आम्हाला आमच्या सर्व गुणदोषांसह आम्हाला सामावून घेतलेलं आहे। म्हणून मला अभिमान आहे माझ्या ठाण्याचा। आम्ही ठाणेकर। आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर। होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर।